केंद्र सरकारने खरीप हंगाम 2025-26 मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा केली। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा आणि मध्य प्रदेश या 4 राज्यांमध्ये डाळी आणि तेलबियांच्या खरेदी योजनांना सुमारे 15,000 कोटी रुपयांच्या विक्रमी खर्चासह मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे संबंधित राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित होणार असून त्यांना त्यांच्या पिकाला योग्य किमान आधारभूत मूल्य मिळण्यास मदत होईल, असं कृषी मंत्र्यांनी म्हटलं आहे। शिवराज सिंह चौहान यांनी काल या राज्यांच्या कृषी मंत्र्यांसोबत आभासी बैठक घेऊन प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियानांतर्गत या योजनांना अंतिम रूप दिलं। या योजनेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी मूल्य समर्थन योजनेअंतर्गत करण्यात येणारी खरेदी विक्रमी स्तरावर आहे। महाराष्ट्रात 18,50,700 मेट्रिक टन सोयाबीन, 3,25,680 मेट्रिक टन उडीद आणि 33,000 मेट्रिक टन मूग या पिकांची खरेदी मंजूर करण्यात आली। ही महाराष्ट्रासाठी मंजूर झालेली सर्वात मोठी PSS खरेदी योजना आहे। सरकारने आता तूर, उडीद आणि मसुराची खरेदी राज्य उत्पादनाच्या 100% नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत करण्याची व्यवस्था केली, ज्यामुळे देश डाळी उत्पादनात आत्मनिर्भर होईल, असं चौहान यांनी सांगितलं। उत्पादित मालाच्या खरेदीचा थेट आणि त्वरित लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला आणि या संपूर्ण खरेदी प्रक्रियेवर कडक देखरेख ठेवण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना दिले आहेत। यंदाच्या